मुलांनो, आज आपला टॉपिक आहे परफेक्ट स्क्वेअर अँड परफेक्ट क्यूब. हा कसा चेक करायचा किंवा कसा ओळखायचा, हाऊ टू फाइंड आउट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर अँड परफेक्ट क्यूब नंबर. चला आपण आता स्टार्ट करूया. तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर नंबर्स ऑलवेज फॉलो अ स्पेशल पॅटर्न. एक्झाम्पल 1, कारण 1चा स्क्वेअर हा 1 असतो. 2चा स्क्वेअर इज 4, so 1, 4, 9, 16, 25 and so on. A square number is a number obtained by a multiplying a number by itself. म्हणजे स्क्वेअर नंबर असा असतो की त्या संख्येला त्याच संख्येने आपण मल्टिप्लाय करतो किंवा त्याच नंबरने आपण मल्टिप्लाय करतो. एक्झाम्पल बघूया. 3चा स्क्वेअर जर बघायचा असेल तर 3 × 3 = 9. सो आपण काही प्रॉपर्टीज बघूया स्क्वेअरच्या. सो फर्स्ट इज स्क्वेअर ऑफ इव्हन नंबर इज ऑलवेज इव्हन, म्हणजे इव्हन नंबरचा स्क्वेअर हा इव्हन येतो. सेकंड इज स्क्वेअर ऑफ ऑड नंबर इज ऑलवेज ऑड, ऑड नंबरचा स्क्वेअर हा ऑड नंबरच येतो. आणि थर्ड प्रॉपर्टी आहे स्क्वेअर नंबर्स एंड विथ स्पेसिफिक डिजिट लाईक 0, 1, 4, 5, 6, 9. तुम्हाला कधी वाटलंय की एखादा नंबर परफेक्ट स्क्वेअर किंवा क्यूब आहे का नाही, हे पटकन कसं ओळखायचं? सो टुडे वी विल लर्न अ सुपर इझी ट्रिक. ओके, प्राइम फॅक्टरायझेशन. वी यूज अ प्राइम फॅक्टरायझेशन टू चेक दिस. अ नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर इफ ऑल प्राइम फॅक्टर्स कम इन अ पेअर. म्हणजे एकाच नंबरचे पेअर्स असतील, मीन्स 2 टाइम्स असतील, तर तो स्क्वेअर आहे परफेक्ट असा समजला जातो. आपण एक्झाम्पल त्याचे बघणार आहोत. सेकंड इज अ नंबर इज अ परफेक्ट क्यूब इफ ऑल प्राइम फॅक्टर्स कम इन अ ग्रुप्स ऑफ 3 नंबर्स. 3 नंबर्सचा ग्रुप आला असेल तर आपण, आणि ते ग्रुप्स आले असतील, कम्प्लिटली डिवाइड झाला असेल तर आपण त्याला परफेक्ट क्यूब म्हणतो. सो आपण बघूया आता एक्झाम्पल. एक्झाम्पल घेऊया 36. सो 36 या नंबरला जर आपण डिवाइड केले बाय प्राइम फॅक्टरायझेशन, तो सगळ्यात जो प्राईम नंबर किंवा स्मॉल नंबर आहे, प्राईम नंबर इज 2. सो 2ने जर आपण डिवाइड केले तर 2 1 2 आणि देन 2 8 16. सो असं आलेलं आहे. देन 2 9 18 आणि त्यानंतर 3ने डिवाइड होणार आहे. 3 3 9 अँड 3 1 3. सो इथे बघा, जर फॅक्टर्स आपण बघितले 36चे फॅक्टर्स येतात 2 × 2 × 3 × 3, म्हणजे हे पेअरमध्ये आलेले आहेत. सो 2 पण 2 टाइम्स आलेला आहे आणि 3 पण 2 टाइम्स आलेला आहे. सो पेअरमधून फक्त आपण एकच घेतो, म्हणजे पेअरमधून 1 2 इंटू पेअरमधून 1 3. सो 2 × 3 = 6 आणि 36 हा 6चा स्क्वेअर आहे. इज दॅट क्लिअर? सो लेट्स चेक 18 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑर नॉट. 18ला आपण डिवाइड करूया. सो स्मॉल प्राईम नंबर इज 2. 2ने जर आपण 18ला डिवाइड केले तर 2 9 18. देन 3ने डिवाइड केलं 3 3 9 अँड 3 1 3. सो 3 इथे पेअरमध्ये आलेला आहे आणि 2 हा पेअरमध्ये नाही आहे. सो 18चे जर आपण फॅक्टर्स घेतले 2 × 3 × 3. सो 2 पेअरमध्ये नाही आहे आणि 3 आहे. आपल्याला पेअरच लागतात. सो दॅट्स वाय 18 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. सो आता घेऊया एक्झाम्पल ऑफ क्यूब, म्हणजेच क्यूब परफेक्ट क्यूब आहे का नाही. सो 27 इज द एक्झाम्पल. 27ला जर आपण प्राईम फॅक्टरायझेशनने डिवाइड केले तर 3 9 27. देन 3 3 9 अँड 3 1 3. सो इथे जे 3 आहेत ते 3 टाइम्स आलेले आहेत. 3 × 3 × 3. सो आपल्याला जो क्यूब आहे तो चेक करायचा की परफेक्ट क्यूब आहे का नाही. त्यासाठी आधीच मी सांगितले की आपल्याला ग्रुपमध्ये 3 नंबर्स लागतात सेम. सो इथे 3 × 3 × 3 म्हणजे एकच नंबर 3 टाइम्स आलेला आहे. दॅट्स वाय 27 इज अ परफेक्ट क्यूब. आलंय लक्षात? या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू फाइंड आउट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर अँड परफेक्ट क्यूब नंबर आणि तसेच प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर अँड क्यूब हे आपण बघितले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.